मॅडम मॅडम पेशंट नाही नाही डॉक्टरांचं नाही पेशंट माझ्याकडे येतात पेशंट जे सांगतील ते मी खरं मानते आणि तुम्ही आताच्या आता हे झालं कामाला लागल मला कसलंही चुकीत दिसलं नाही पाहिजे हे त्रास होतो टाकायला दुसऱ्यामध्ये जास्त काम आहे तुम्हाला स्वच्छता स्वच्छता करायला ना कसली स्वच्छता करायला आता काय करता तुम्ही बाहेर शिकायला तर ती स्वच्छता आहे का स्वच्छता करायला म्हणतात ते काय करतात दिवसभर फक्त मोबाईलवर ना फक्त मोबाईलवर ही उशी तर ही उशी ते औषधं हे काय स्वच्छता काय म्हणतात कशाला स्वच्छता म्हणतात काय नाव आहे तुमचं हे नाव लिहून पण हे आईस असताना मॅडम हे तुम्ही इथे ठेवायलाच नाही पाहिजे पुसून द्यायला सांगा आणून डॉक्टरांना अपॉइंटेड आहात किंवा ट्रेनिंग आहात आयडी नाही पाहिजे हे त्यांचा आयडी तर पाहिजे तर दिलेलं पाहिजे तर बोर्ड पाहिजे कोण कामाला जे काय असेल जे काय असेल त्यांचा टाइम टेबल असतो एप्रिल नाही त्यांना नाव नाही त्यांना बॅज नाही त्यांना ते गळ्यात नाही काहीच नाही आपण नुसतं व्हिजिटिंग चालू आयडिया आहे बोर्ड असला पाहिजे पेशंट नाही नाही डॉक्टरांचं नाही पेशंट माझ्याकडे येतात पेशंट जे सांगतील ते मी खरं मानते आणि ते त्यांना मी सांगते की तुम्ही मला सांगायचं नाही पुराव्याविषयी सांगायचं सो त्यांनी आम्हाला सांगायचं अनेक गोष्टी पेशंटने सांगितलेल्या. या व्हिडिओमध्ये सुनित्रा पवार यांनी बारामती येथे सरकारी रुग्णालयात दिलेल्या अनपेक्षित भेटीचं चित्रीकरण करण्यात आले आहे. तेथील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा, वर्तन आणि स्वच्छतेच्या अभावावर त्यांनी तीव्र शब्दात ताशेरे ओढले. तसेच कर्तव्यावर असताना कर्मचारी कामाऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच रुग्णालयातील अस्वच्छता आणि रुग्णसेवेतील निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. शिस्त पाळली जात नसल्याचे पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात सुनावले आणि आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे निर्देशन दिले. या संपूर्ण प्रसंगातून सरकारी आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि अनास्था चव्हाट्यावर आली आहे. तसेच बारामतीमध्ये सुनित्रा पवार अशाच गोष्टींची आकस्मिक पाहणी करून प्रशासनाला धारेवर धरत असतात आणि योग्य काम करण्याचे निर्देश हे देत असतात. अनेक लोकांचं म्हणणं आहे की जसं अजित पवार अनेक वेळी अनपेक्षित भेटी ह्या प्रशासकीय कार्यालयात देत होते, तसेच त्याच पावलांवर पाऊल ठेवत सुनित्रा पवार ही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असल्याचं दिसून आलं. तुमच्यापैकी कोण पेशंट आहेत? काय दिलं ऑपरेशन केलं?